हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर 12 वर्षापूर्वी ह्या वास्तूची पूजा केलेली आणि परत एकदा 12 वर्षानंतर आम्हाला हा योग बघायला मिळाला आहे। तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्या कुलदेवतेला आणखी ग्रामदेवता त्याचप्रमाणे हा सिद्धिबुद्धी शक्ती श्री महागणपती आणि क्षेत्राधिपती या सर्वांना नारळ कुंकू थोडा विडा ठेवून आणि आज हे सुरेश दळवी आणि त्यांच्या घरातील ही कुटुंबीय मंडळी आली गेली त्यांची पाहुणे मंडळी हे सर्वजण मिळून आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणून या ठिकाणी आणखी हा होम आणखी त्यांनी करायचा ठरवला त्याप्रमाणे जमलेले आहेत। त्याप्रमाणे पितृदेवतेचा होम या ठिकाणी करायचा आहे। तरी सर्व देवतांनी हे नारळ कुंकू भरून ठेवलेलं आहे। त्याच्यावर राजी होऊन सर्व देवतांनी या कार्याला उपस्थित राहून सर्वांना चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देऊन सर्वतोपरी सर्वांचा सांभाळ करा आणि हे कार्य आजपासून उद्यापर्यंत होणार आपली भजन पूजन जे काय असेल ते सर्व निर्विघ्नपणे व्हावं अशी आपल्या देवतांच्या ठिकाणी या मंडळींची आणखी प्रार्थना आहे। पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया। प्रसाद बनवता शिरी शिरी आले दोघी पण आले। ती तयारी चालली, वहिनीची तयारी करते आहे इथेच आहे। मी छोटा 2 मिनिटाने। तर इथे नवीन नारळांची पूजा केली जात आहे। नारळांची पूजा करण्यामागचं शास्त्र हे आहे की हे नारळ म्हणजे आमचे आजोबा काका जे स्वर्गीय झाले आहेत तर त्यांच्या नावाचं एक एक नारळ ठेवून इथे पूजा केली जाते। हे आमचे ठेवायचे आहेत त्यांचे वडिलांचं आमचे वडील म्हणजे बळीराम अनंत कौशल गोत्र हे दादाचं नाव शांताराम कौशल गोत्राडाम बापल्याचं नाव काय ते आपलं सोम नाही यशवंत कौशल गोत्राडाम प्रकाश शर्मणाम कौशल गोत्राडाम आणि विलास आणि हा विलास शर्मणाम कौशल गोत्राडाम सुशील शर्मणाम कौशल गोत्राडाम मातुराचे चित्र। तर इथे जुने नारळ काढले गेलेले आहेत आणि त्या जागी आता नवीन नारळ ठेवण्यात येतील। तर त्याची पूजा इथे सुरू आहे। नमस्कार
प्रथम हवनला सुरुवात झालेली आहे आणि जे आमचे जुने नारळ आहेत तर ते या हवनमध्ये आता विसर्जित केले जातील. महागणपती आणि क्षेत्राधिपती आणखी गुरु हा महागुरु या सर्व देवतांना सुरुवातीला आणखी पुग्गी फळ नारळ विडा ठेवून आज हे सूर्यद्रव्य आणखी त्यांच्या घरातील आलेली सर्व मंडळी यांनी सग्रह अशा तऱ्हे सग्रह कुलदेवता त्याचप्रमाणे त्यांची पितृदेवता यांचं असं या ठिकाणी हवन केलेलं आहे. त्याचप्रमाणे नवीन देवतांची स्थापना केलेली आहे. हे सर्व आपण आपल्या चरणाच्या ठिकाणी केलेली सेवा आपल्या चरणाच्या ठिकाणी रुजू करून घेऊन सर्वधी सर्वांना सद्बुद्धी सर्वासना सदिच्छा या घरामध्ये नामस्मरण करण्याची सर्व मंडळींना इच्छा देऊन आणि या घरामध्ये जेणेकरून उत्कर्ष होईल आणि सर्वांकडून चांगलं हातून कार्य होईल अशा अमौलिक असा आशीर्वाद आपल्या सर्व देवतांना या मंडळींच्यावर करावा. त्यांचा नोकरी धंदा जे काय व्यवसाय असतील त्याच्यामध्ये बरकत करून त्यांच्या मनाप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. मुलांच्या शिक्षणामध्ये यश प्राप्त व्हावं, परीक्षेमध्ये यश प्राप्त व्हावं. मोठ्यांच्या जे काय धंदे असतील त्याच्यामध्ये सुद्धा सुखप्राप्ती होण्यास प्रामाणिकपणे यश त्यांच्या कर्माप्रमाणे आणखी ते करून घेऊन त्यांना यशप्राप्ती करून देऊन सर्व देवतांनी संतुष्ट राहावं अशी आपल्या चरणी ह्या सर्व मंडळींची सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्. त्यांचं आता सगळ्यांचं फोटो सेशन चालू झालेलं आहे. अरे आज आमचे पार्टीचे अध्यक्ष आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. कसं वाटतंय? याच घरामध्ये प्रवीण दादाचं लग्न झालेलं 7 वर्षापूर्वी आणि आज याच दिवशी प्रवीण दादाची अॅनिव्हर्सरी पण आहे आणि होम पण आहे आमचा. आणि ते देवबाई फोटोग्राफर झालेला आहे. इथे बाळा दिदी आणि ताई आणि आई पण आता फोटो काढायला आले. अरे तुम्ही डायरेक्ट घुसलात फोटो मध्ये. हो जस हाय. चिल्ली बिल्ली काय करताय तुम्ही? आमच्याकडून थँक्यू म्हणून जे उपासकारी होते पुरुष मंडळी त्यांना एक नारळ आणि लिफाफा देऊन नमस्कार करण्यात आला. त्यानंतर जेवणकारी महिला मंडळ होतं ज्याने नैवेद्याचे सुंदर असं जेवण बनवले होते. त्यांचे सुद्धा ओटी भरून त्यांचे आभार मानले. तांदूळ टाकायला सगळ्या जावे दोघे जणी होते आणले.
तर ही आहे वाडीतली आजी. सो ही आजी इतकी गोड आहे ना की हिला बघितल्यावर आम्हाला आमचीच आजी आठवते, म्हणजे पप्पांची आई. ती पण हिच्यासारखी गोड होती आणि हिला भेटल्यावर जो इतका आनंद होतो ना, खरंच खूप मस्त वाटतं तिला भेटून. सो तिला असंच उदंड आयुष्य लागू दे हीच देवाकडे प्रार्थना आहे. तर आमचा होम हवन सोहळा उत्तम रीतीने पार पडला. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.